त्यांच्या परीने मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता विषय पण भरपूर सांगितले आणि मग खरोखर आहे आज तुम्ही पोवाडा घेतला हे कुठेतरी कमी झालेलं होतं आणि परत हे भजन श्रोत्यांना पोवाड्यासारखं ऐकायला भेटतं हे कुठेतरी आमची आणि तुमची पुण्य आहे. बरोबर. काय सध्या आता माईकचा प्रॉब्लेम आहे की आवाज कमी झाला आहे. फक्त एवढा आवाज तेवढी त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे पण जास्त मग हां ओके ओके. माईकचा तसं नाही बोलत आहे मी. काय विषय माहीत आहे की आमचं त्यांच्यापर्यंत नाही पोचलं ना तर इथे ओरडून का फायदा नाही. हॅलो तुम्ही महिला मंडळ जे थांबलात ना तुमचं नक्की मनोरंजन करून जाणार मी. बुवा बोलता बोलता बोलत गेले की माझा सल्ला मी ऐकला आणि बायकोची तारीफ केली. असंच एकदा मला काय झालं बुवा मी एकदा भेटलो आणि काय झालं बघा आता जात होतो घरातून बाहेर मला बुवा भेटले आणि काय झालं होतं मी ना माझ्या एका मित्राची आई देवाघरी गेली होती. माझ्या एका मित्राची आई देवाघरी गेली होती आणि त्या मित्राचं सांत्वन करण्यासाठी मी जात होतो. वाटेत माका हो बुवा भेटलो बुवा माका काय म्हणता हो अमित बुवा खय चालला. मी म्हटलं अरे असा विषय झाला ते सांत्वन करून जातोय मी येतोय माका पण बघूचा असा सांत्वन कसा करतात माका पण बघूचा असा. मी म्हटलं का बाबा झालं गेलो त्या मित्राकडे सांत्वन करायला. मित्र रडत होता गेलो मित्राला पटकन मिठी मारली आणि मित्राला बोललो अरे मित्रा अरे झालं हे फार वाईट झालं रे असं व्हायला नको होतं. अरे ही आई तुझी आई नव्हती ही आई माझी आई होती. अरे माझीच काय ही साऱ्या गावाची आई होती. अरे या आईवर मी प्रेम करत होतो ही आई माझ्यावरती प्रेम करत होती. एवढंच काय साऱ्या जगावरती प्रेम करत होती. झाला मित्राला बरं वाटलो तसा माझ्या खांद्यावर मित्र रडायला लागला. ही गोष्ट झाली 8 दिवस गेले. धर्मयोग संयोगाने भुवनच्या ना मित्राची बायको ऑफ झाली हो. आता बायको ऑफ झाली तर या माऊलीने मला न्यायचं की नाही तिकडे सांत्वन करायला. काय त्या दिवशी वराडकर बुवाने केले ना. मी बोललो काय झालं बुवा. नाही तुमच्यापर्यंत गोष्ट नाही मी जाते म्हटलं असं विषय झाला मित्राची बायको ऑफ झाली मी जातोय. मला उठून गेलो एका बाकीचा विषय काय माहीत नाही ना माझा ऐकलेला फक्त जसं हिने मला सोडलं दिल्या तसं माझं बघल्या मी आता सोडलं देऊन नाही होतं माझं ऐकलं तसा आणि तसंच गेलो. मित्राची बायको दिले ऑफ
म्हणजे अशी पडली. मित्र रडतोय आपला बिचारा. हा तिकडे गेला, त्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवला. अरे मित्र, झालं हे बरं, वाईट झालं रे, वाईट झालं रे. अरे ही बायको तुझी नव्हती, ही बायको माझी होती. तेवढा तो रडवतो अजून रडायला लागलो. म्हणून त्या मनात कोणता परत गेलो. अजून पुढे काय म्हणता? अरे फक्त माझीच नव्हती रे, साऱ्या गावांची होती रे. तो अजून ढासा रडायला लागला. परत पुढे म्हणता, अरे माझं हिच्यावर प्रेम होतं आणि तिचं माझ्यावर प्रेम होतं. विचारलं कंटा टेन्शन मध्ये होतं ना बायकोच्या. जो उठलो, बाजूने काठी घेतल्या, जोरजोर सोडल्या तिला. मग ती काय बोलावं त्या का समजणार आहे ना. मला का सांगते सोडलो माझं घे. मागापासून काय सांगतात, यांनी 5 बाजे केल्यात, 5 बाजे केल्यात. तर मागा सांगा, ज्याने 5 बाजे केलं तिथं सोडलं घेऊन जाता की नाही. अनुभव कोणा होयो. आता आम्ही अनुभव कोणाचा घेतो? त्यांनी ज्या क्षेत्रात गेलो तिथं अनुभव घेतला. म्हणा नाही माझा अनुभव घेतला. जेवणा मुलाचा बराच बोललो. अजून पण एक विषय सांगतो. लहान असताना 5 झालो. 5 झालो ना झालो. तसं बाजूवाल्याच्या घरात गेलो. बाजूवाल्याच्या घरात गेलो नंतर काका तुम्ही पेढे घ्या, पेढे. काका गेलो कोणते पेढे. मी 5 झाले होता. मी 5 झालो. काकाने काय आणला? अरे मेले यार, अभ्यास करता तुला कधी बघू नाही रे. 5 कसं झालं? तिच्या धडकलो. हो काकांनो, गेल्या महिन्यात तुमका पॉर झाला. मी विचारले काय तुमचा? पुढचा नाही बोलायचं तो विषय. आणि हो जाणार जोखीम हो जाणार. फक्त बघा भूमी मगाशी प्रभू रामचंद्रावरती गाणं घेतलं होतं. 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा झालं. मी पण एक गाणं सांगितलं बघा. राम जानकी बैठे हैं मेरे हर घर में बस एक ही नाम, जय श्री राम. हर घर में बस एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम बोलेगा. हम है बब्बर से, बब्बर से, बब्बर से, बब्बर से, बब्बर से, बब्बर से, बब्बर से. अगर हम आएंगे कर देंगे सबको ढेर, कर देंगे सबको ढेर, कर देंगे सबको ढेर. वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. जेव्हा प्रभू रामचंद्रांचं अयोध्येत मंदिर बांधायचं ठरवलं गेलं आणि जेव्हा ही बाबरी मस्जिद पाडली गेली, बाबरी मस्जिद जेव्हा पाडली गेली ना, तेव्हा सर्वांना विचारलं की बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये कोणाचा हात आहे. सगळे राजकीय नेता घाबरून गेले, घरामध्ये गप्प बसले आणि कोण बोलेना झाला. हे काम आम्ही केलं. जेव्हा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना विचारलं गेलं की सांगा ही बाबरी मस्जिद पाडली याच्यामध्ये तुमचा हात आहे का, याच्यामध्ये तुमच्या शिवसेनेमध्ये कोणाचा हात आहे का, तेव्हा छाती ठोकून सांगणारा फक्त एकच राजा, एकच नेता या जगाच्या पाठीवर
होऊन गेला ते म्हणजे हिंदुस्थानी सम्राट बाळासाहेब ठाकरे. मला बाळासाहेब ठाकरे का आवडतात बुवा सांगतो. माझा कुठच्याही पक्षाशी माझं काही देणं देणं नाही, पण मला बाळासाहेब हिंदुस्थानी ठाकरे का आवडतात. कारण जगाच्या पाठीवर असा एकच नेता होऊन गेला, जगाच्या पाठीवर असा एकच नेता होऊन गेला जो म्हणाला की मुंबई बंद तर मुंबई बंद व्हायलाच पाहिजे. समजलं, मुंबई बंद तर मुंबई बंद व्हायलाच पाहिजे. आणि आताचे नेते घ्यावं, आता म्हणलं ना मुंबई बंद, दुकानाचे पाठचं शटर उघडं असतं, पाठचं शटर. ही आजकाल स्थिती झाली बघा. म्हणून पुन्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होणे नाही. आणि जो आपल्याला वारसा दिला ते छत्रपती शिवाजी महाराज. बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, तुम्हाला 2-3 गाण्यामधून दाखवतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. आणि त्यांचं कुठे ना कुठेतरी नाव आज यायला पाहिजे. भजनी बुवांच्या मुखातून कुठेतरी छत्रपती शिवाजी आता बुवांनी छान पोवाडा घेतला, सुंदर असा पोवाडा घेतला. हे कुठेतरी तुम्हाला ऐकायची सवय पाहिजे. आजकाल हे कुठेतरी ऐकणं बुवा बंद झालं. आज काय असं माहिती आहे, बुवा पेटवून टाक, बुवा शराव, बुवा मुळात हात घाल, म्हणजे असे वाक्य यायला लागले. आजकाल पोवाडा एवढा कोण सांगत नाही, सांगितलं ना तरी क्वचितच बोल पोवाडा सांगणारे. आणि तुम्ही अति सुंदर असा पोवाडा सांगितला, पण बुवा बोलता बोलता तुम्ही काय बोलून गेलात माहीत आहे, दाढीचा विषय. बुवा तुम्हाला अजूनही सांगतो, ज्या 4 बुवांनी जे माझ्या दाढीवर घसरले ना ते पडून गेले. तुम्हाला वाटत असेल की करायचं असेल तर माझ्या दाढीवर जाऊ नका. आणि माझ्या बहिणी मला सांगा, तुम्ही इथे बसतात, फक्त बुवांकडे लक्ष द्या आणि माझ्याकडे लक्ष द्या. दाढी कोणाची चांगली आहे, फक्त खरं बोलायचं बघा, लक्ष देऊन सांगा दाढी कोणाची चांगली आहे. बुवा जी तुम्ही दाढी ठेवलात ना त्याला दाढी नाही बोलतो, बोलो खरोखर. भावाला बोलतो, भाव बरोबर बोल की नाही, भावा तुझी दाढी सुंदर. मग दाढी असावी तर अमित वराडकर सारखी, दाढी असावी तर अमित वराडकर सारखी, नाहीतर असू नाही. आता दाढीचा विषय सांगतो बुवा. पूर्वी ना जे राजा असायचे, राजा ना त्यांना दाढी असायची. राजा जो प्रधान असायचा ना त्याला मूछ असायची, आणि जो काहीच नसायचा ना त्याला सत्य असं आहे. आज बघून तुम्हाला सांगतो की राजा आहे, राजा हा माझा प्रधान आहे. बघा परत बुवा दाढीवरच्या विषयावर घसरायचं नाही. आणि ही ताकीद तुम्हालाच नाही तर मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व बुवांना सांगतोय, माझ्या दाढीवर जर घसरशाल ना, आयुष्यात असे विषय आहेत ना हैरात करून सोडणार नाही. उद्या जाऊन तुमची दाढी कापायला लावली ना तर नावाचं अमित वराडकर बुवा नाही. समजलं, हो हैरात करून टाकला सगळ्या बुवांनी. लोक दाढीवर दाढीच्या वजनाने बोलतो, बुवांचा फोंग आले. खरं सांगू तुम्हाला, हो कामाचा लोड असा असतो ना, दिवसभर मी कामावर असं खुर्चीवर बसलेला असतो, समोर कॉम्प्युटर असतो, असं आपणच काम करावं लागतं ना. आज मला 16-17 वर्ष झाले तेच काम करतो, त्याच्यामुळे वजन झालं. दाढीचा विषय काय नाही. आणि बुवा फक्त तुम्ही माझ्या दाढीचेच केस बघितलात बाबा, असा काही नाही बोललाय, तुम्ही फक्त दाढीचेच केस बघ, शर्ट उघडले छातीवर पण केस आहे, समजता हो विषय. त्याच्यामुळे परत नादात लागायचं असं दाढी बाबा काय पण दाढी आज आयडेंटिटी आहे. हो अमित वराडकर रस्त्यात चाललो ना, दाढीवर कोण गेल्यानंतर सगळे ओळखतात, बाबा अमित वराडकर बुवा ही आयडेंटिटी आहे ना, ती जपून ठेवची लागता की नाही. त्याच्यामुळे दाढीचा विषय क्लिअर झालो. अजून काय बोलले होते, हां तुम्ही बघितलं असाल तर भजनाला काय बोलले नाही, रुपावलीत पण काय बोलले नाही. बोलले कधी माहीत आहे, गजरा जोक मी सांगण्याने दाढी मिळत होते म्हणजे हो पोपट असा पोपट, या पोपटात बोलतो केलंय मी, पोपट बोलतो असतो ना त्याला बोलतो केलंय मी, अरे बोल बोल तेव्हा बोलायला लागलो. म्हणजे बघा सिनियरिटी, अरे बाबा मी म्हातारो झाले का, सिनियरिटी तुझ्या एवढंच असं आहे मी. अरे अरे लोकांना द्यायचं रे, म्हणून तुझ्यापेक्षा लहान भाव वाटतंय की नाही. कोण मोठं वाटतं आमच्यात, हो बघा ती वहिनी बघ काय सांगतो, हो मोठं वाटतं मला. होय बाबा मी लहानच वाटतं. आपल्या दोघांना उभं केलं ना तर तू दादा, माझं दादा तू, त्याच्यामुळे तो विषय काय नाही बाबा. हॅलो 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 ठीक आहे. हो तुमच्यासाठी एक गाणं म्हणतोय, आवड मला गाणी त्यालाच आणलंय, तुझ्या बोलण्याला आता
शॉर्टकट बुवा गजर घेतोय, गजराच्या माध्यमातून हळूहळू मनोरंजन करतोय. हा अजून एक विषय सांगतो, आता आठवला म्हणून सांगतो. बुवा तो लय हुशार, शाळेत ना लय हुशार हो, पण याची एक वाईट सवय होती, जाऊन नुसतं पाठच्या बेंचवरच बसा, पुढे अजिबातच बसा नाही. आणि बाबा झालो गणिताचा चालवलं, मग अशी बोललो ना माझा इंग्लिश बरोबर नाही, ह्याचा इंग्लिश काय गणित पण कच्चा ह्याचा फक्त चांगला नाही इतिहास बोलतो, इतिहास बरोबर. गणित आणि इंग्लिशमध्ये शाप म्हणजे मगाशी बोललो ना, काहीतरी बोललो बरंच काहीतरी बोललो, काय दह्याबद्दल लाफिंग दही काय काहीतरी असं काहीतरी बोललो त्या. हा दिस इज धय सांगते मी. झालो पाचच्या बँचवर बसा, गणिताची मॅडम आली शाळेत. आणि ह्याचं लक्ष नाही हो, नारगो खिडकीतनं बाहेर बघताय हो, खिडकीतनं बाहेर बघू लागलो ना तशी मॅडम म्हणाली, हे राकेश अरे बेड्या काय करतो, बाहेर का बघतो. आता तो असं म्हणा नको, बाहेर माणसारखं बोलता, मॅडम बोला होती तर मॅडम कशी बोलते तसं बोलायचं लागतं ना, नाही तो माझा आवाज तुमका दाखवायचे कसं वाटतो. मॅडम बोलता, हे राकेश अरे काय बघतो बाहेर, जरा शाळेत लक्ष दे ना, मी शिकवते ना तुला, पण तू बाहेर का बघतो. तसं ना खाली मान लागते, परत बघ तयार नाही. तशी मॅडम मग ओरडली, हे राकेश काय करतो, काय बघतो. तसं काही का काय माझ्या मॅडम बाहेर ना कोंबडा कवाड घालता. बाई पटकन म्हणाली, अरे त्यात काय विशेष, हो पोचलेलो. मॅडम तुम्ही घालून टाका या. बघितलं किती हो मॅडम जे रपाट मारले ना, आज सांगतोय आजपासून कवाट मिवाट काय खाणार नाही, कवाटाचा दुकान जर दिसला तर लांबून पळाता. असो यो गुलाम असा बुवा मनोरंजनासाठी बोलले, बाकी काय विषय काय नाही. बरोबर गजराची सुरुवात करतो, गजराच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करणार. बघा गजराचा विषय पण चांगला आहे, मला नक्कीच आवडणार गजराचा विषय. अशी कशी ही सारी जगाची तयारी, अशी कशी ही सारी जगाची तयारी. आणि धन्यवाद. हा जो गजर आहे ना, हा आमची गुरुमाऊली विशालजी मसूरकर यांनी म्हटलेला गजर आहे. आणि हा गजर मला विशाल मसूरकरने दिलेला आहे. जर या गजरामध्ये काय आवडलं असेल तर ते सगळं विशालजी मसूरकरांचं असेल, आणि काही चुकीचं असेल ते माझं असेल ते मला परत हो. धन्यवाद. आणि जोरदार एकदा विशाल मसूरकरसाठी टाळ्या वाजवा जोरदार. अशी कशी ही सारी जगाची तयारी, अशी कशी ही सारी जगाची तयारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. तुझं भवती आज कली मातला, तुझं भवती आज कली मातला. नको हरी आणि आई वडिलांचे उपकार कधी विसरायचे नाही. बघा लोक म्हणतात की ताजमहल हे जगातलं 7वं आश्चर्य, लोक म्हणतात ताजमहल हे जगातलं 7वं आश्चर्य, पण जगातलं पहिलं आश्चर्य कोणतं असेल सांगू का. बाळ जन्माला यायच्या अगोदर बाळ
जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये एक दिवस अगोदर दुधाची निर्मिती होते, हे जगातलं पहिलं आश्चर्य. आणि जोरदार टाळ्या सगळ्यांना ताईवडिलांसाठी वाजवा. घ्यावा लागतोय कारण या गजरामध्ये तुम्हाला देण्यासारखं आणि बोलण्यासारखं खूप होतं. पण काय वेळेचे बंधन, मुंबई म्हटल्यानंतर वेळेचा प्रश्न येतो आणि वेळेच्या बंधनाअभावी हा गजल शॉर्टकटमध्ये संपवतो. माझ्या भजनातून तुम्हाला जर काही आवडलं असेल, कोणाच्या भजनातून तुम्हाला काही आवडलं असेल तर तुमचे आशीर्वाद आमच्या चरणाची, आमच्या मस्तकाची सदैव असू दे. शॉर्टकट गजल घेतो आणि भजन सांगायला करतो. धन्यवाद. भगवंताचं नामस्मरण करण्याची आणि तुमचं मनोरंजन करण्याची आपण दोन्ही भावांना तुम्ही संधी दिली, त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतोय. आमच्या दोन्ही भावांकडनं एखादा चुकीचा शब्द केला असेल तर तो आम्हाला परत करा आणि आमच्यातनं काहीतरी चांगलं केलं असेल ते तुम्ही घरी घेऊन जावा. बाकी काय बुवा
आज काय आपल्याला गंमत करायला भेटली नाही भजनाची. 8 तारखेला आम्ही 8 तारखेला दोघांची वारी आहे. आज माझ्या हातात तुम्ही निसटला पण 8 तारखेला तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. आज हा जाऊ दे. हो म्हणजे आता सगळं बोलण्याचं पण माझ्या मुखात तुम्हाला पण काहीतरी वाईट शब्द गेला असेल तर तुम्हाला परत करा. माझ्याकडनं चांगलं काय केलं असेल ते तुम्ही घरी घेऊन जावा. धन्यवाद. मनसे साकेत बघा लागेल गाडी येत नाही हाली चालत नाही सामान भरा रे सामान भरा मोबाईल आणलं गाडी घेऊन स्कूटर आणतो फोटो जाऊया ना भजन घ्या जाऊया जाऊया आम्ही
हा हे पुढचं आतमध्ये अरे तू पावर काय विकत नाही विचारत होतो का पावर काय पाहिजे होतं काय मजा नाही काय करतो बोलात मिळान काय नाही सिंगल बारी गुंडू सावंत बरोबर नाही मेट्रो येऊ काय फोटो काढू 2 मिनिटं नको राहू दे आम्ही